तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सूर्यवंशींच्या घरी चारुलता आणि चारुहासच्या लग्नाची तयारी सुरू असते. नाईलाजाने अधिपतीसुद्धा सगळी कामं करत असतो आणि त्याला सगळी कामं करताना बघून आजी मात्र खूप खुश होतात आणि त्या अधिपतीचं कौतुक करत दृष्टसुद्धा काढतात. तर अधिपती म्हणत असतो की आजी, यात माझं काही नाही, सगळं मास्तरीणबाईंनी आधीच ठरवलेलं आहे. मी फक्त ना त्यांनी जे काही ठरवून दिले त्यावर लक्ष देतोय. आणि ते ऐकून आजी म्हणतात की खरंच सुनबाईचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तिने ही सगळी तयारी कधी केली मलाही माहीत नाही. तर अधिपतीसुद्धा म्हणत असतो की हो ना, मास्तरीणबाईंनी हे सगळं कधी केलं मलासुद्धा काहीच माहिती नाही. आणि मग त्यानंतर ते दोघेजण अक्षराविषयीच बोलू लागतात. अधिपती म्हणत असतो की मला मास्तरीणबाईंना लवकरात लवकर घरी घेऊन यायचं आहे, पण आजी म्हणतात की उगाच तिला त्रास होईल असं काही करू नको, तिला आता आरामाची गरज आहे, आजारी आहे ती पोर. तर अधिपती म्हणत असतो की नाही ग आजी, त्यांना काही झालेलं नाही आहे. आणि उलट त्या हॉस्पिटलमध्ये थांबल्या ना तर त्यांच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू राहतील. जर त्या घरी आल्या, त्यांनी थोडंसं काम केलं ना तर त्यांचं मनसुद्धा रमेल आणि अधिपतीचं ते बोलणं आजींनासुद्धा पटतं. आणि मग त्यानंतर अधिपती हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवतो. दुसरीकडे अक्षराला शुद्ध आलेली असते, त्यामुळे त्या दोन्ही नर्स लगेच तिला पकडून ठेवतात. त्यामुळे अक्षरा खूप चिडते. ती त्या नर्सला विचारत असते की मी इथे कशी काय आले आणि तुम्ही मला बांधून का ठेवलं आहे, प्लीज सोडा मला अधिपतींसोबत बोलायचं आहे. पण त्या नर्स तिला म्हणत असतात की मॅडम, आत्ता तुम्हाला आरामाची गरज आहे आणि यावेळी तुम्हाला कोणासोबतही काही बोलता येणार नाही. आणि मग त्या तिला जबरदस्तीने बेडवर झोपवतात आणि पुन्हा एक इंजेक्शन देतात. त्यामुळे अक्षरा पुन्हा बेशुद्ध होते. तर दुसरीकडे चारुहास सर एकटेच त्यांच्या खोलीत बसलेले असतात. तितक्यात चंचला काही कुर्ते घेऊन त्या ठिकाणी येते. ती चारुहास सरांना म्हणत असते की मोठे मालक, यातला एक कुर्ता तुम्ही सिलेक्ट करा. मात्र ते रागातच म्हणतात की मला या सगळ्याची काही गरज नाही आहे आणि मुळात हे सगळं अक्षरा करणार होती ना, मग तू का करते. तर चंचला म्हणत असते की ती तर आता हॉस्पिटलमध्ये आहे ना, मग चारुबाईंनी सगळी जबाबदारी माझ्यावरच सोपवली आहे. तुम्ही यातला एखादा कुर्ता सिलेक्ट करा. पण चारुहास सर नकार देतात. ते म्हणत असतात की जेव्हा अक्षरा घरी येईल तेव्हाच ती हे सगळं बघेल. पण तितक्यात चारू त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की अक्षरा घरी तर येईलच लवकर, पण तिथे नसताना तिने जे काही ठरवलं आहे ते आपण पार पाडायलाच हवं ना. तुम्ही प्लीज यातला एखादा कुर्ता सिलेक्ट करा. मात्र चारुहास सर म्हणत असतात की चारू, तुला माहिती आहे ना, मला यातलं खरंच काही कळत नाही. हवं तर तू एखादा कुर्ता माझ्यासाठी सिलेक्ट कर. आणि मग चारुलता चारुहास सरांसाठी कुर्ता सिलेक्ट करते. तितक्यात मग आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या चारुहास सरांना आणि चारुलताला सांगू लागतात की खाली मेहंदी काढण्यासाठी बायका आल्या आहेत, तुम्हीसुद्धा लवकर तयार होऊन खाली या. पण चारुहास सर म्हणत असतात की आई, हे सगळं करायची खरंच काही गरज नव्हती. पण आजी त्यांना सांगतात की हे सगळं ना सुनबाईनेच ठरवलं आहे, तिनेच त्या बायकांना आधी सांगून ठेवलं होतं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि मग त्यानंतर चंची आणि आजी तेथून निघून जातात. तर चारुहास सर म्हणत असतात की चारू, अक्षराने हे सगळं ठरवलंय. हा जो उत्साह आहे ना तो सुद्धा त्या मुलीचाच आहे आणि ती इथे नसताना आपण असं लग्न करणं मला योग्य वाटत नाही आहे. पण चारुलता म्हणत असते की तिला आत्ता आरामाची गरज आहे ना आणि तुम्ही काळजी करू नका, ती 1-2 दिवसामध्ये येईल घरी. आणि त्यावर चारुहास सरसुद्धा नाईलाजाने हो म्हणतात. दुसरीकडे रव्या डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो. मात्र अक्षराजवळ जी नर्स असते ती रव्याला सांगते की अक्षरा मॅडमना आम्ही आत्ताच इंजेक्शन दिलं आहे, त्यामुळे त्या झोपल्या आहेत, तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. तर रव्या म्हणत असतो की ठीक आहे, मग मी इथेच थांबतो, वहिनीसाहेब उठल्यावर मी त्यांना भेटेल. मात्र ती नर्स म्हणते की ते शक्य नाही आहे, तुम्ही आत्ता इथे थांबू शकत नाही, तुम्ही प्लीज घरी जा आणि उद्या सकाळी त्यांना भेटायला या. पण रव्या काही ऐकत नाही. पण ती नर्ससुद्धा त्याला अक्षराला भेटू देत नाही. आणि मग नाईलाजाने रव्या तो टिफिन तिच्याकडे देतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे ती नर्स कॉलवर कोणाला तरी सांगत असते की तुम्ही जे सांगितले तेच आम्ही करतोय, आत्ताच त्यांना आम्ही इंजेक्शन दिलं आहे. तर दुसरीकडे अक्षरा अजूनही बेशुद्धच असते. तर रव्याला भेटलेली ती नर्स पटकन तिथे येते आणि अक्षरासोबत असणाऱ्या दुसऱ्या नर्सला सांगते की यांना भेटायला सतत माणसं येत आहेत, पण तू कोणालाही यांना भेटू देऊ नको. आणि मग ती त्या नर्सला गोळ्या आणण्यासाठी बाहेर पाठवते आणि ती स्वतः अक्षराजवळ बसून राहते.
दुसरीकडे चारुलता मेहंदीसाठी तयार होत असते. तितक्यात मग चंची त्या ठिकाणी येते. ती चारुलताला विचारत असते की मी काही तुम्हाला मदत करू का? पण त्या नकार देतात आणि मग त्या चंचीला विचारतात की मी तुला हॉस्पिटलमध्ये कॉल करायला सांगितला होता, तू केला ना? काय म्हणाली ती नर्स? आणि त्यावर चंची म्हणते की हो, मी कॉल केला होता. त्या नर्सने सांगितले की ट्रीटमेंट सुरू झाली आहे आणि त्या अक्षराला इंजेक्शनसुद्धा दिलं गेलं आहे. तर चारुलता म्हणत असते की ठीक आहे, आता अक्षरावर योग्य ती ट्रीटमेंट होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुझ्याकडे. हवं तर तू अक्षराला तुझी मोठी बहीण समज, तिची काळजी घे. पण चंचला म्हणत असते की मी त्या मुलीला माझी मोठी बहीण वगैरे काही समजणार नाही आहे. फक्त तुम्ही सांगताय म्हणून मी तिची काळजी घेईल. कारण जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा ती आमच्यासाठी उभी राहिली नाही, तर फक्त तुम्ही आमच्यासाठी उभ्या राहिलात. आणि त्यावर चारुलता म्हणते की ठीक आहे आणि मग चंची तेथून निघून जाते. दुसरीकडे मेहंदीसाठी सगळ्या बायका जमलेल्या असतात. त्या सगळ्यांना बघून आजींना खूप आनंद होतो. मग अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो. आजी त्याला विचारत असतात की तुझं रव्याशी काही बोलणं झालं का? सुनबाई जेवली की नाही? आणि त्यावर अधिपती म्हणतो की नाही ना, त्याने फोन केला नाही. आणि मग तोच रव्याला कॉल करतो. तर रव्या घडलेला सगळा प्रकार अधिपतीला सांगतो. त्यामुळे अधिपती खूप चिडतो. तो म्हणत असतो की तू आत्ताच्या आत्ता त्या डॉक्टरांकडे जा आणि माझं त्यांचं बोलणं घडवून दे. त्यामुळे मग रव्या तेथील डॉक्टरांकडे जातो. तर अधिपती डॉक्टरांना विचारत असतो की आमच्या मास्तरीणबाईंची तब्येत कशी आहे? तर ते डॉक्टर सांगतात की तब्येत आता त्यांची ठीक आहे, आम्ही त्यांना इंजेक्शन दिलं आहे, पण त्यांना 1-2 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. पण अधिपती म्हणत असतो की ते शक्य नाही आहे, आमच्या घरात एक कार्यक्रम आहे आणि त्यासाठी त्यांनी घरी यायलाच हवं. पण ते डॉक्टर म्हणतात की नाही, आपण आत्ताच त्यांना शिफ्ट नाही करू शकत, नाहीतर त्यांची तब्येत पुन्हा बिघडेल. तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत त्यांच्यासोबत. आणि मग ते फोन ठेवून देतात. तर अधिपती पुन्हा रव्याला कॉल करून सांगतो की तू हॉस्पिटलमध्येच थांब, कुठेही जाऊ नको. आणि त्यावर तो सुद्धा हो म्हणतो. दुसरीकडे अक्षराजवळ जी नर्स असते तिला झोप लागते आणि मग त्यानंतर अक्षरा शुद्धीवर येते. जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा त्या नर्सला बघून आधी तर ती घाबरते, मात्र मग त्यानंतर ती कोणताही आवाज करत नाही आणि तिचा फोन शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिचा फोनही त्या ठिकाणी नसतो, त्यामुळे ती घाबरते. आता अधिपतींसोबत कॉन्टॅक्ट कसा करायचा असा तिला प्रश्न पडतो. आणि मग त्यानंतर तिला त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये कसं आणलं हे सुद्धा तिच्या लक्षात येतं. दुसरीकडे मेहंदीसाठी सगळ्या बायका जमलेल्या असतात. शिवानीसुद्धा आलेली असते. त्यामुळे आजी खूप खुश होतात. मग चारुलतासुद्धा तयार होऊन त्या ठिकाणी येते. तर चंची मुद्दाम चारुलताला विचारत असते की काय नवरीबाई, कसं वाटतंय तुम्हाला? पण ते ऐकून आजी चंचीवर ओरडतात. त्यानंतर मग चारुलता आणि आजी बोलत असतात आणि बोलता बोलता आजींना भुवनेश्वरीची आठवण येते आणि त्यांचे डोळे नकळतपणे भरून येतात. पण त्यानंतर त्या चारुलताला म्हणतात की माफ करा, अशा आनंदाच्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. तर चारुलता म्हणत असते की आई, काही हरकत नाही. त्यानंतर मग चारुहास सरसुद्धा त्या ठिकाणी येतात. ही सगळी तयारी बघून त्यांना आनंद होतो, पण अक्षराची कमतरता भासत असते. आणि मग आजी त्यांना सांगतात की तुम्हीसुद्धा हातावर मेहंदी काढा, पण ते स्पष्टपणे नकार देतात. मात्र आजी म्हणत असतात की निदान चारुबाईंचं नाव तरी काढा. त्यावर चारुलता म्हणते की एवढं नाव कशाला काढायचं, त्यापेक्षा तुम्ही फक्त हातावर इनिशियल लिहा, बी. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण आश्चर्याने चारुलताकडे बघू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.